जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सचिन सुभासाणे जुचंद्र. आज मी राजकारणाविषयी बोलणार आहे. नायगाव पूर्व येथे असं राजकारण आहे की कोणाला कुठे फॉर्म भरायचा ते कळलं नाही. अ ब क ड असे गट होते, पण कुठल्या गटात फॉर्म भरायचा ते कळलं नाही. त्याच्यामुळे निष्ठावंतांची नुसती बंबेरी उडली आहे. कोणासोबत जायचं, कोणासोबत प्रचार करायचा काहीच कळत नाही आहे. एकमेकांना तोंड दाखवायला सुद्धा ते पळतात आहेत. तर प्रचार करणं सोडाच. आणि जे दुबार मतदान म्हणून ओरडत होते, तर निवडणूक आयोगाने आता 4 मतदानाचा हक्क दिलेला आहे प्रत्येकाला. पहिलं वोट फॉर मी असायचं, आता वोट फॉर उई आहे. दुबार मतदानाचा हक्क जुगारून देऊन 4 मतदानाचा हक्क दिलेला आहे. तर आता निवडणूक झाल्यानंतर कोणी विचारू नका की कोणाला मतं दिली, कारण जो विरोधी आहे त्याला मतं दिल्याशिवाय राहणारच नाही. कारण 4 मतदार आहेत, कोण कुठे बटन दाबेल याचा नियम नाही. मतदानाचा हक्क एकच असायचा, आता 4 मतदानाचा हक्क दिलेला आहे. बघा, तर काही जण तर ग्रुपमधनं काढतात आहे, कोणासोबत दिसले फोटोमध्ये तरी पण काढतात आहे. म्हणजे हे राजकारण एकदम बेकार झालेलं आहे आणि हास्यास्पद राजकारण झालेलं आता नायगावपूर येथे. हास्यास्पद. या राजकारणाला मी हास्यास्पद राजकारण म्हणतो. म्हणून माझ्यासारखं 100% समाजकारण करा. 100% समाजकारण. कारण आपल्याकडे नायगावपुरामध्ये रस्ते नाही, विजेची सोय बरोबर नाही, पाणी नाही. तर यासाठी जरा झटा, चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या. हे राजकारणाच्या नादी लागू नका. आता राजकारणी विरोधी असले तरी एकमेकांना मतं देणारच आहेत. त्याच्यामुळे 4 मतदाराचा काय, आणि आपसामध्येच कोण आपल्या माणसाला विजयी करायला बघणार नाही आहे, एवढं पण लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि आता आमचं तर पॅनल आहेच नाही, त्याच्यामुळे निष्ठावंतांची नुसती बंबेरी उडलेली आहे. कारण कोणासोबत जायचं, कोणासोबत प्रचार करायचा हेच आधी कळत नसेल तर मतं कोण कोणाला देणार आहे. त्याच्यामुळे हे राजकारण जे आहे ते हास्यास्पद राजकारण असं म्हणतो मी नायगावपूर येथे. म्हणून माझ्यासारखं 100% समाजकारण करायच्या मागे लागा. आणि जो कोणी नगरसेवक होऊन निवडून येईल त्याला VMC मध्ये काय डायरेक्ट कुबेराचं धन मिळणार आहे का? VMCकडे पैसा आहे का? आधी वसई विरार शहर महानगरपालिकेकडे आधी पैसा आहे का? जर पैसा असता तर रस्ते झाले नसते का? नायगावपूरमध्ये रस्त्याची एवढी मोठी समस्या काय? जरा याकडे लक्ष द्या. आणि निवडणूक आयोगाला धन्यवाद. म्हणजे दुबार मतदार म्हणजे ओळखत होते, त्याला 4 मतदाराचा हक्क दिल्यामुळे निवडणूक आयोगाचे खूप खूप आभार. आणि यामुळे समाजकारणाच्या वाटेवर सगळे लागतील. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.